नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत जे NUHM तसेच NTEP अंतर्गत ठोक मानधनावर काही रिक्त पदे आहेत ते भरण्यात येणार आहेत. हे कोणती पदे आहेत, कोण याला अप्लाय करू शकतं, शैक्षणिक पात्रता काय, सर्व गोष्टी डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही आर्टिकल रीड करू शकता. ॲज वेल ॲज आपला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला हे PDF किंवा इतर ज्या महत्त्वाच्या लिंक्स आहेत त्या मिळत राहतील. सो चेकआउट करायला विसरू नका. तर बघा, हे काय आहे तर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान म्हणजेच NUHM व 15वा वित्त आयोग व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम म्हणजे NTEP अंतर्गत ठोक मानधनावरील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. आता याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत तर याच्यामध्ये पीडियाट्रिशियन म्हणजेच बालरोग तज्ज्ञ, साथरोग तज्ज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS NUHMचा, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी MBBS, तसेच स्टाफ नर्स GNM, तसेच औषध निर्माता, तसेच प्रयोगशाळा किंवा तंत्रज्ञ, तसेच कार्यक्रम सहाय्यक आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक अशा प्रकारचे जे पद आहेत ते इथं भरण्यात येणार आहेत. आता हे जे पदं आहेत ते काही प्रवर्गासाठी राखीव आहेत, काही खुले आहेत. तर तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकता. पदसंख्या ज्या आहेत प्रत्येक पदानुसार वेगवेगळ्या आहेत आणि त्याचं मासिक एकत्रित मानधन जे आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तसेच वयोमर्यादासुद्धा प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आहे. स्क्रीनला पॉज करा. जे तक्ता अ आणि तक्ता ब असे जे पदे आहेत ते इथं तुम्ही पाहू शकता. मी याला स्क्रोल करत आहे, त्यानुसार तुम्ही याला जे आहे पॉज करून इथं पाहू शकता. प्रत्येकाचं मानधनसुद्धा जे आहे ते इथं देण्यात येत आहे किंवा किती मानधन आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथं आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर जे काही पदे आहेत त्यानुसार तुम्हाला जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन असलं पाहिजे. जसं प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी BSc विथ DMLT तुमचं कंप्लीट पाहिजे. औषध निर्मातासाठी D फार्मसी, स्टाफ नर्ससाठी GNM, वैद्यकीय अधिकारीसाठी MBBS. तर हे तुमच्याकडे डिग्रीज, डिप्लोमा किंवा इक्विलंट एज्युकेशन असणं गरजेचं आहे. कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे www.vvcmc.in. या संकेतस्थळावर जे आहे तुम्ही जाऊन अप्लाय करू शकता. याच्याबद्दल सर्व माहिती तिथं देण्यात आलेली आहे किंवा कॉमेंटमध्ये मला विचारू शकता. वयोमर्यादा जी आहे ती प्रत्येक प्रवर्गानुसार वयोमर्यादासुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, वेगवेगळी देण्यात आलेली आहे. आता अर्ज भरायच्या सूचना ज्या आहेत त्या इथं दिलेल्या आहेत. सिंपल आहे. तुम्हाला तुमचं जे एज्युकेशन झालेलं आहे त्याचे डॉक्युमेंटबद्दल माहिती सबमिट करणं, तुमचा ईमेल ID, तुमचा मोबाईल नंबर, तुमची जन्मतारीख, सर्व काही तुम्हाला ॲक्युरेटली फिलअप करायचं आहे. अर्ज करायच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत त्या स्क्रीनला पॉज करून तुम्ही वाचू शकता. काही ठिकाणी अनुभव लागतो, ते अनुभवसुद्धा तुम्ही इथं जे आहे ते द्यायचं आहे. त्या अनुभवाचं सर्टिफिकेट, कुटुंब प्रमाणपत्र हे तिथं द्यायचं आहे. निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे तर सदर पद भरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. म्हणजे तुमचे जे काही तुम्हाला मार्क्स पडलेले असतील, तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल त्यानुसार तुमची निवड करण्यात येईल. आता याची थेट मुलाखत राहणार आहे. तर थेट मुलाखत जे आहे बघू शकता इथे स्क्रीनवर दिलेलं आहे. जे विशेष तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी ही पदे जी आहेत ती थेट मुलाखती घेऊन भरण्याकरिता खालील गुणांकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. जसं की सब्जेक्ट नॉलेज तुम्हाला किती आहे, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज किती आहे, तुमच्याकडे लिडरशिप क्वालिटी आहे का, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज तुमच्याकडे किती आहे, तुमचा एक्सपिरियन्स, त्यानुसार तुम्हाला इथे मार्क मिळणार आहेत. एकूण 50 गुण असतील. गुणांकन पद्धती जी असेल ती थेट मुलाखतीमधील जे आहे पदांव्यतिरिक्त इतर सर्व पदांकरिता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया जी आहे ती घेण्यात येणार आहे. खालची जी प्रक्रिया आहे ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. अधिकतम गुण किती भेटणार आहेत यानुसार. तर हे कंत्राटी पद्धतीवर जे आहे ते भरण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना जो आहे तो तुम्हाला PDF मध्ये मिळून जाईल. जर तुमचं एज्युकेशन कंप्लीट असेल, फॉलोविंग जे काही पद असतील त्यासाठी, जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल जे काही पदांसाठी लागतो तर त्यानुसार जे आहे तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. जे अर्जाची प्रक्रिया जर माहीत नसेल किंवा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये मला विचारा. हे PDF मिळवण्यासाठी आपला ग्रुप जॉईन करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.